तुतारीशी हे लढतायत. कोणीही हातातलं हत्यार टाकून दिलं असतं. आता आपण म्हातारे झालो, थकलो, आता काय लढायचंय. पण तो जज्बा तर बघा टोपीवाले काका, तुतारी हातात घेऊन छत्रपती शिवरायांसारखं, मल्हारराव होळकरांसारखं या गद्दाराला टकमक टोकावरून ढकलून द्यायची तयारी या मतदारसंघाने केलेली आहे. कारण तुम्ही गद्दारीच केलेली आहे. वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी हा महामंत्र द्यायला आम्ही आज सांगोल्यामध्ये आलेलो आहोत. माझे बंधू डॉक्टर बाबासाहेब देशमुख, माझे बंधू अनिकेत देशमुखजी यांचं मी भाषण ऐकलं. तत्वांशी आणि आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहून एवढे लोक पक्ष बदलतायत, तळ्यात मळ्यात पडतायत, परंतु हा लाल बावटा स्वाभिमानाने घेऊन ठाण्यावरती लढण्याची प्रेरणा आणि शक्ती, हा स्वाभिमान स्वर्गीय आबासाहेबांना निश्चितपणाने तिथे स्वर्गामध्ये आनंद वाटत असेल की माझे नातू ते ठामपणे पार पाडतायत. आणि मला या निवडणुकीसाठी विशेष सांगायचंय, आदरणीय पवार साहेबांना, तुम्हा तरुणांना, तरुण भरपूर आहे तिथे, तुम्ही सलमान खानचा टायगर बघितलाय, पण तुम्ही त्या गद्दारांना, भाजपवाल्यांना आणि घरफोड्यांना सांगा टायगर इज बॅक, टायगर अभी जिंदा आहे. सगळे म्हणतात की बाबा शरद पवार साहेबांना या वयात पण टायगर का म्हणतात. मगाशी कोणी तर म्हटलं की बाबा असं मैं तो यहाँ हमेशा पूरे महाराष्ट्र में कहती रहती हूँ, शेर बूढ़ा भी हो जाए तो शिकार करना नहीं छोड़ता. हे जिवंत उदाहरण नुसतं साहेबच नाहीत, त्यांच्या बाजूला बसलेले धुरंधर आदरणीय मोहिते दादा सुद्धा आहेत. दादांना मानणारी, दादावर प्रेम करणारी पवार साहेबांसोबत तुम्ही सगळी जनता आहात. आबासाहेबांचा वारसा या मातीमध्ये आहे. मला खात्री आहे या निवडणुकीमध्ये निष्ठा जिंकणार आहे. या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे सहकारी असतील, काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असतील, चोरून घड्याळ घेऊन जाणाऱ्या चोरट्यांना अद्दल दाखवण्याची शक्ती शेतकऱ्यामध्ये, मजुरामध्ये आहे. श्रीमंतराजे होळकर साहेब तुम्ही इथे आहात, परंतु मी शाहू फुले आंबेडकरांचा विचार जगणारी आणि जोपासणारी मुलगी आहे. माझं ठाम मत आहे, छत्रपती शिवरायांचे वारसदार 18 पगड जातीचे लोक आहेत आणि तुम्ही सगळे मिळून त्या विचारांना तिलांजली द्यायची नाही. मोदी शहात आपल्याला कौतुक का हो? कशासाठी? अरे महाराष्ट्र कधी कुणाला झुकत नाही, कधी कुणासमोर झुकत नाही हे दाखवून द्यायची वेळ म्हणजे आपल्या सह्याद्रीला पवार साहेबांना साथ द्या आणि दिल्लीला ठणकावून सांगा की दिल्लीला झुकवण्याची ताकद तेरे हर एक वार का पलटवार हूं, यूं ही नहीं कहलाता शरद पवार. त्यामुळे आपल्या सगळ्यांना तुतारी वाजवायचे, तुतारी गाजवायचे, हिमतीनं लढा द्यायचा आहे. आणि हो, आबासाहेबांच्या समोर झालेला हे जे कोणी आहेत ना, या मातीची निष्ठा विकणारे गुवाहाटीला जाऊन काय झाडी, काय डोंगर, काय हातील, एकदम तुम्ही ओके म्हणतात. विदर्भात गेले होते भंडारा गडचिरोलीला, ते म्हणले माजलेले बोके. अशा मस्तावलेल्या लोकांना कायमचं गुवाहाटीला पाठवा आणि या ठिकाणी तुतारी वाजवा हेच सांगते. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.